परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी भावांना नमस्कार। आपल्या सर्वांचं अभिनंदन। 2020 तूर पीक विमा आपल्या खात्यावर जमा होत आहे। हा संघर्ष आपण मागील 5 वर्ष लढला। रस्त्यावरची लढाई, बांधावरची लढाई लढत असताना ही लढाई शेवटी हायकोर्टात गेली आणि हायकोर्टात सुद्धा आपण ही लढाई लढली। या हायकोर्टाच्या लढाईत ॲडव्होकेट अजित काळे यांनी ही केस मोफत लढली आणि आपल्या शेतकऱ्यांचे साधारणतः 60 कोटी रुपये आपल्याला मिळाले। हा पीक विमा गंगाखेड तालुक्यातील आणि पालम तालुक्यातील सर्व महसूल मंडळाला तुरीसाठी मिळणार आहे। तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महसूल मंडळ आणि गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी महसूल मंडळाला सोयाबीनचा मिळणार आहे। पुन्हा एकदा शेतकरी चळवळीचं अभिनंदन करत असताना यात वेळ देणारे श्री हेमचंद्र शिंदे, श्री माधव गुन्नार, श्री विशांबर गोरवे, श्री गोविंद लांडगे, श्री कृष्णा सोळंके आणि सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन। दुसरी बाब ही की आता शेतकऱ्यांना जे मागे अतिवृष्टीचं अनुदान आहे ते काही शेतकऱ्याला मिळालं, कुटुंबातल्या 5 पैकी 3 मिळालं, 2 मिळालं नाही। शेतकरी अस्वस्थ आहे, आम्हाला कधी मिळणार। ज्यांना 8,500 हेक्टर प्रमाणे मिळाले होते त्यांना 10,000 सुद्धा मिळाले, पण ज्यांना काहीच मिळाले नव्हते त्यांना पुढचे पण मिळाले नाही। आम्ही आज या विषयात तहसील कार्यालयात भेटायला गेलो, शेतकरी वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत। त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की शेतकऱ्यांचे काही नावं अपलोड झालेली नाहीत। अपलोड करण्याचा प्रयत्न माननीय तलाठी आणि तेथील कर्मचारी करत आहेत, पण ते पोर्टल जे आहे अनुदान देण्याचं त्यावर नाव काही कारणाने अपलोड होत नाहीत। साधारणतः प्रत्येक गावातील 10 ते 15% नाव अपलोड झालेले नाहीत। जे नाव अपलोड झाले त्यापैकी काहींना केवायसी नंबर जनरेट झालेला नाही आणि काहींचं ज्यांचं 2 गावात क्षेत्र आहे, उदाहरणार्थ धारासूरमध्ये पण क्षेत्र आहे, सांगलीत पण क्षेत्र आहे, त्यांचं होल्ड मध्ये गेलेलं आहे आणि काहीच रिजेक्शन मध्ये सुद्धा आलेलं आहे। रिजेक्शन मध्ये अतिशय अल्प आहेत, त्यांनी काही चिंता करू नका। त्यांचं पण सामायिक क्षेत्र वगैरे असलेल्या बॉन्ड दिल्यामुळे ते पण आपल्याला आणता येईल। होल्ड आहे त्यांनी पण चिंता करू नका। 2-3 दिवसात आपल्या गावातील तलाठी आपल्या खात्याला होल्ड आहे असं सांगून आपलं होल्ड काढून घेतील तहसील कार्यालयात जाऊन। ज्यांचे नाव अपलोड झाले नाही त्यांचे नाव सुद्धा येत्या 2 दिवसात नक्कीच पोर्टलवर अपलोड होतील। यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांनी माननीय एसडीओ साहेबांना भेटलो, त्यांनी पण वरिष्ठाशी बोलून ते होल्डरची त्या जे पोर्टलची पॉवर वाढवण्याची विनंती केली आणि नाव अपलोड होतील। मला एकूणच सर्व शेतकऱ्यांना सांगायचंय